माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. आज आपण धातू जोडण्याच्या दोन खूप महत्त्वाच्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत, ब्रेझिंग आणि सोल्डरिंग. या नावांमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण काळजी करू नका. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि कोणती पद्धत कधी वापरायची. चला, एका इंटरेस्टिंग प्रश्नानं सुरुवात करूया. धातूचे दोन तुकडे त्यांना वितळण्याच्या बिंदूपर्यंत न तापवता एकमेकांना कसे जोडता येतात? म्हणजे वेल्डिंगमध्ये तर आपण मूळ धातूच वितळतो, पण इथे तसं नाहीये. मग हे शक्य कसं होतं? याच प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण चर्चेत दडलेलं आहे. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी आपण धातू न वितळवता जोडण्यामागचं विज्ञान समजून घेऊ. मग ब्रेझिंग आणि सोल्डरिंग या प्रक्रिया डिटेलमध्ये बघू. फ्लक्सचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ आणि शेवटी या दोन्हींची थेट तुलना करू. तर मग सुरुवात करूया त्यामागच्या सायन्सने. या दोन्ही प्रक्रियांचा आत्मा आहे एक वैज्ञानिक तत्त्व, ज्याला म्हणतात केशिका क्रिया किंवा कॅपिलरी ॲक्शन. आता यामागचं रहस्य आहे कॅपिलरी ॲक्शन, आणि ते समजायला खूप सोपं आहे. विचार करा की एखादा कागदी टॉवेल पाणी कसं शोषून घेतो. अगदी कसंच. जेव्हा धातूचे दोन तुकडे अगदी जवळ ठेवलेले असतात तेव्हा त्यांच्यामधल्या अरुंद जागेत वितळलेला फिलर मेटल आपोआप खेचला जातो. मूळ धातू वितळत नाहीत, फक्त हा तिसरा धातू वितळून ती जागा भरतो आणि थंड झाल्यावर एक मजबूत जोड तयार होतो. चला, आता वळूया आपल्या पहिल्या प्रक्रियेकडे, ब्रेझिंग. लक्षात ठेवा, ही एक उच्च तापमानात केली जाणारी जोडणी प्रक्रिया आहे. तर ब्रेझिंग म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक जोडणी प्रक्रिया आहे जी 450 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात होते. हो, हा आकडा महत्त्वाचा आहे. तोच तर सगळा फरक निर्माण करतो. पण हे तापमान मूळ धातूच्या वितळण्याच्या बिंदूपेक्षा कमी असतं. या तापमानात फिलर मेटल वितळतो आणि कॅपिलरी ॲक्शनने जोडांमध्ये भरला जातो. ही प्रक्रिया होते कशी? खरं तर अगदी 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, जोड अगदी स्वच्छ करायचा. त्यावर कोणतीही घाण किंवा तेल नको. दुसरं, दोन्ही भाग एकमेकांना अगदी चिकटून बसवायचे. तिसरं, त्यावर फ्लक्स लावायचा. आणि चौथं, संपूर्ण भागाला गरम करून फिलर मेटल लावायचा जो वितळून आत जातो. आता ब्रेझिंग करण्याची फक्त एकच पद्धत नाहीये बरं का. कामाच्या गरजेनुसार इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. चला, त्यातल्या 2 प्रमुख पद्धती पाहूया. डावीकडे आहे टॉर्च ब्रेझिंग, जिथे उष्णतेसाठी थेट ज्योतीचा वापर केला जातो. ही एक खूप सामान्य पद्धत आहे. उजवीकडे आहे इंडक्शन ब्रेझिंग. हे जरा हायटेक आहे. ह्यामध्ये उच्च फ्रिक्वेन्सीच्या विद्युत प्रवाहाने उष्णता निर्माण केली जाते, ज्यामुळे काम खूप अचूक आणि जलद होतं. मग ब्रेझिंग का वापरायचं? याचे फायदे खूप आहेत. एकतर वेल्डिंगच्या तुलनेत कमी उष्णता लागते, त्यामुळे मूळ धातूंचं नुकसान होत नाही. यामुळे 2 वेगळ्या प्रकारचे धातू, समजा तांबे आणि स्टील, एकत्र जोडता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून मिळणारा जोड खूप मजबूत आणि टिकाऊ असतो. ब्रेझिंग झालं. आता वळूया त्याच्या दुसऱ्या भागाकडे, जी ब्रेझिंगच्या विरुद्ध कमी तापमानात काम करते, आणि ती म्हणजे सोल्डरिंग. सोल्डरिंगची व्याख्या एकदम सोपी आहे. इथे पण फिलर मेटल वापरतात, ज्याला सोल्डर म्हणतात. पण सगळ्यात मोठा फरक आहे तापमानाचा. सोल्डरिंग हे 450 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात केलं जातं. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात तर ही पद्धत सगळीकडे वापरली जाते. सोल्डरिंगमध्ये कॅपिलरी ॲक्शनपेक्षा वेटिंग ही संकल्पना जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे काय तर वितळलेला सोल्डर धातूच्या पृष्ठभागावर पसरतो, जसं पाणी एखाद्या पृष्ठभागाला ओलं करतं. थंड झाल्यावर हाच थर एक मजबूत इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल जोड तयार करतो. सोल्डरिंगमध्ये पण 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे सॉफ्ट सोल्डरिंग, जे खूप कमी तापमानात होतं आणि नाजूक इलेक्ट्रॉनिक्स कामांसाठी वापरलं जातं. आणि दुसरं आहे हार्ड सोल्डरिंग, ज्याला सिल्वर सोल्डरिंग असंही म्हणतात. हे जास्त तापमानात होतं आणि प्लंबिंगसारख्या कामांसाठी वापरलं जातं, जिथे जास्त मजबूत जोड्याची गरज असते. आतापर्यंत आपण ब्रेझिंग आणि सोल्डरिंगबद्दल बोललो, पण एक गोष्ट आहे जी ह्या दोन्हींमध्ये कॉमन आणि खूप खूप महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे फ्लक्स. फ्लक्सशिवाय चांगला जोड मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. बघा, जेव्हा धातू गरम होतो तेव्हा हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्यावर ऑक्साईडचा एक थर तयार होतो. हा थर फिलर मेटलला चिकटण्यापासून अडवतो. फ्लक्सचं काम आहे की हा ऑक्साईडचा थर काढून टाकायचा आणि नवीन थर तयार होऊ द्यायचा नाही, ज्यामुळे फिलर मेटल सहजपणे पसरतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,
कुठल्याही धातूसाठी कुठलाही फ्लक्स वापरून चालत नाही. जसं इथे दिसतंय, तांब्यासाठी रेझिन फ्लक्स लागतो, तर स्टीलसाठी झिंक क्लोराईड. योग्य धातूसाठी योग्य फ्लक्स वापरणं खूप गरजेचं आहे, नाहीतर जोड कमकुवत होऊ शकतो. चला, आता वेळ आली आहे फायनल शोडाऊनची. बघूया ब्रेझिंग आणि सोल्डरिंगमध्ये नेमके काय फरक आहेत. तर सारांश काय? सगळ्यात मोठा फरक तापमान. ब्रेझिंग म्हणजे 450 डिग्रीच्या वर, सोल्डरिंग म्हणजे 450 डिग्रीच्या खाली. त्यामुळे ब्रेझिंगने बनवलेला जोड जास्त मजबूत असतो, सोल्डरिंगचा जोड तुलनेने कमी मजबूत असतो. ब्रेझिंगमध्ये कॅपिलरी ॲक्शन महत्वाची, तर सोल्डरिंगमध्ये वेटिंग ॲक्शन. हीच या दोन्हींची खरी ओळख आहे. मग सोल्डरिंग कधी निवडायचं? समजा एखादं नाजूक काम आहे, जसे की इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्डवरचं काम, किंवा जेव्हा जोड नंतर परत काढायची शक्यता असते. अशा वेळी सोल्डरिंग हा उत्तम पर्याय आहे. ही पद्धत सोपी आहे, स्वस्त आहे आणि यात खूप कमी ऊर्जा लागते. तर आता ब्रेझिंग आणि सोल्डरिंगमधला फरक नक्कीच स्पष्ट झाला असेल. एकीकडे आहे ताकद आणि उच्च तापमान, तर दुसरीकडे आहे नाजूकता आणि कमी तापमान. आता प्रश्न असा आहे की पुढच्या प्रोजेक्टसाठी कोणती पद्धत निवडली जाईल? हे तर पूर्णपणे त्या कामाच्या गरजेवरच अवलंबून असणार आहे, नाही का?